नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. प्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग. आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे का ते तुम्हाला पुढे व्हिडिओत कळेलच. म्हणजे आमच्यासाठी एक छोटासा आनंदाचा क्षण. आता आम्हाला ना एका महत्त्वाच्या कामासाठी ना बाहेर जायचं आहे का ते तुम्हाला पुढे व्हिडिओत कळेलच. म्हणून मी आधी ना पटकन सकाळचा नाश्ता म्हणून कांदेपोहे बनवते. आणि आम्हा सगळ्यांना ना कांदेपोहे खूप आवडतात. आणि कांदेपोहे मी कशी बनवते पण तुम्हाला मी झटकीपट दाखवते. प्रथम मी ना बटाट्याचे पातळ बारीक तुकडे करून तेलात छान फ्राय करून घेतले. आता शेंगदाणे पण घेते. म्हणजे बटाटे आणि ना शेंगदाणे कांदेपोहेमध्ये घातले ना कांदेपोहे मस्त चविष्ट लागतात. बटाटे आणि शेंगदाणे छान फ्राय करून ना बाजूला काढून ठेवले जातात. त्याचकडे थोडंसं तेल गरम करून ना जिरे, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता टाकून ना छान सोनेरी रंग येईपर्यंत ना परतून घेऊया. कांदा टोमॅटो ना छान फ्राय झाला. त्यात थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि क्रश केलेली हिरवी मिरची टाकली 1.5 चमचा. आणि मिरच्याने मी क्रश करून टाकते आणि नंतर टाकते, नंतर ठसका लागतो. सगळं भाजून झालं ते. थोडी बटाटी ना जास्त तळली गेली. भिजवलेले पोहे आपण दिसत नाही बघा. मी पोहे परत ते पण वरून ना थोडंसं म्हणजे पाव चमचा मीठ टाकला. आता आपण ना पोहे 4 ते 5 मिनटं छान परतवून ना मिक्स करून घेतले. त्यावर झाकण ठेवून पुन्हा 4 ते 5 मिनटं वाफ येऊ देऊया. मग त्यात थोडीशी ना साखर, ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि छान असं हलक्या हाताने मिक्स करून घेतलं. झाले आपले गरमागरम मस्त कांदेपोहे तयार. बघितलं, बनवायला एकदम सोपे, झटकीपट बनतात. थोडा वेळ झाकण ठेवते साखर विरघळायला. पोहे आपले तयार झाले. आता आम्ही तिघंजणं नाश्ता करतोय आणि जय ना झोपलं अजून. तिखट बिकट बरोबर आहेत ना? एकदम मस्त. छानच बनवते कांदे मसाला है ना? मी खाते, खाल्ले थोडे. आता आमची तयारी झाली, निघतोय. खूप उशीर झाला. जे उशिरा उठला त्याला नाश्ता नाही. हां, संडेच्या हिशोबाने बरोबर उठला बोला तो. खूप खुश आहे मी. आणि सांगायचं म्हणजे आपली पहिली स्कूटी होती ज्युपिटर, माहीत आहे ना? ती आम्ही कुठे नेली तुम्हाला नंतर सांगते, दाखवतेच डायरेक्ट व्हिडिओ. आधी आपण नवीन स्कूटी आणूया. कोणती घ्यायची अजून ठरवली नाही. म्हणजे पहिली आपली ज्युपिटर आहे, आता दुसऱ्या घ्यायची कंपनीची. कोणती ती बघूया. मग शोरूमला जाऊया. ही बघा, ही आपली ना जुनी स्कूटी आहे ज्युपिटर. ती आपण गावी नेली आणि त्याचा व्हिडिओ पण मी टाकला आहे. आणि त्या व्हिडिओला ना खूप छान छान कमेंट आलं की बरं झालं तू स्कूटी गावी नेली, म्हणजे तुला बाजारात फिरायला किंवा इतर कुठे जायचं असेल तर बरं पडणार. म्हणजे रिक्षाची किंवा एस टीची वाट बघत राहावी लागणार नाही. म्हणजे तुम्ही एवढी काळजी करता, तुमचं प्रेम आपुलकी, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. जयचे केस बघा ना किती मस्त आहेत, खूप आवडतात मला. केस दाखव बाबू. हे बाबू मस्त. मंडळी, आता आपल्याला नवीन स्कूटी घ्यायची म्हणून आपण चाललो आहे नेरूळला, होंडा शोरूमला. आणि तिथे आपण ना कोणती स्कूटी घेणार आहे, म्हणजे मॉडेल कोणतं, कलर कोणतं, ते आपण ना पुढे व्हिडिओमध्ये बघूया. म्हणजे आता पहिलं आपण जाऊया शोरूमला. काय भारी वाटतंय मला. अशा रोड सगळीकडे पाहिजे रे. सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस रोड आहे. हे काय जुईनगर स्टेशन. जुईनगर लिहिलेलं तुटलं आहे. आता आम्ही आलो शोरूमला आणि आमच्या इथून एकदम जवळ आहे, 10-15 मिनिटाच्या अंतरावर. हे ऍक्टिव्हाचे सगळे मॉडेल दाखवले तिथे. मॅट कलर आहे तो.
एक्टिवा में दो आ रही है, एक 110 है, एक 125 है। 110 ये 125 वाले लेकिन पे टेप भी है, 110 टेप वाले रहेगा। हाँ, एलॉय व्हील रहेगा, एलईडी लाइट रहेगा और स्क्रीन पर ये तो डिजाइन आने की चाहिए। पहिली कधी याची चाबी काय आहे? कोणतं नाव त्याची? ही बघा, ही स्कूटी आम्ही बुक केली ॲक्टिवा 6G आणि याचा कलर आहे डार्क ब्ल्यू. आणि आम्हाला ना शोरूमवाल्याने सांगितलं की गाडीची डिलिव्हरी तुम्हाला ना 4-5 दिवसानंतर मिळेल, कारण गाडीचे पेपर, रजिस्ट्रेशन नंबर ती सगळी ना प्रोसेस असते. ती झाल्यानंतर तुम्ही ना स्कूटी घेऊन जा. पण आम्ही ना शुभ दिवस बघून ना स्कूटी आम्ही घरी घेऊन येणार. स्कूटी बुक करून आम्ही आता नेरूळवरून वाशीला आलोत आणि वाशीच्या फ्रेशमध्ये थोडंसं म्हणजे खाऊया काहीतरी, कारण आम्ही सकाळी फक्त कांदेपोहेच खाल्लेले आणि टायमिंग पण होऊन गेला जेवणाचा, 4 वाजून गेलेत. आणि म्हटलं चला इथे काहीतरी स्नॅक्स खाऊया म्हणून आम्ही ना पावभाजी, पापडी चाट आणि सँडविच ऑर्डर केले. चला तुम्हाला पण दाखवते. दही पापडी चाट, ती हेल्थवाली पण राव चांगली लागते. पावभाजी मागवली जयला आणि पप्पांना. तिन्ही मी सँडविच. माझं बघा एक ग्रीन मला लक्षात सँडविच करा माहिती आपल्या गाडीचे टिश्यू संपले तर घरी आहेत का टिश्यू मम्मी? आहेत. एक पॅकेट दे मग. घे माझ्याकडे. मस्त आहे ना पावभाजी, मी पण खाल्ली, टेस्ट केली थोडी. माझं सँडविच बघ. तुझ्याएवढं बनवत नाही. फ्रेशमध्ये छान स्नॅक्स खाल्ला, पोट भरलं. जेला म्हटलं आता लवकर आपण घरी नको जाऊया आणि आपली गाडी आहे, आपण चौघांना पण आपल्या म्हणजे वेळ आहे, तर आपण ना आपल्या नवी मुंबईतली जी मेन ठिकाणं आहेत ना तिथे फिरूया. मग जय बोला तर मम्मी आपण ना बेलापूर जेट्टीला जाऊया. मग आता आम्ही तिकडेच चाललो आहे. आता आम्ही आलो बेलापूर जेट्टीला. हे नवी मुंबईतील खूप प्रसिद्ध, सुंदर आणि शांत ठिकाण आहे. म्हणजे इथून ना समुद्राचा व्ह्यू खूप भारी दिसतो आहे. आणि आता पावसाळा असल्यामुळे ना शिप आणि ना बोटी जेट्टीवर थांबल्यात, म्हणजे बोटिंग बंद आहे. आणि ते सकाळ संध्याकाळच्या वेळेस ना लोक वॉकला पण येतात. आणि इथलं वातावरण पण खूप थंडगार आहे, म्हणजे वारा सुटला आहे, पावसाचे वातावरण झालं आहे. इथे आम्ही ना छान छान असे फोटो काढले. जर तुम्ही कधी नवी मुंबईत आलात ना तर नक्की इथे बेलापूर जेट्टीला एकदा भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. मस्तच आहे. शिप दाखवाय तुम्हाला, सगळ्यांना कव्हर केलं आहे बघा. ती चालली एक बोट. पाणी बघा मस्त. आज दिवसभर आपल्याला ना फिरायचंच आहे. आता आपण चाललो आहे दुसऱ्या ठिकाणी, ते तुम्हाला ठिकाण खूप आवडेल. मस्त आहे तिथे, म्हणजे एकदा मी अगोदर आलेले खूप वर्षापूर्वी, तर तुम्हाला दाखवते. छोटी बेंच टाकलेत बघ मम्मी खाली, तेव्हा ना. हो, इथे ना मंदिर आहे, तिथे चाललो आम्ही. असं सगळं जंगलच आहे हे बघा. हा माझी चप्पल नाही बरोबर आहे. मग काढून ठेव, ही घाल माझी. झाड बघ मम्मी किती मोठं आहे. रस्त्यावरून चालत ना 2 ते 3 मिनिटच लागली या मंदिरापर्यंत यायला. आणि परिसर पण बघा किती सुंदर, स्वच्छ आणि शांत आहे. आजूबाजूला एक घर पण नाही, एकदम मस्त. सगळ्या प्रकारची झाडं दिसत आहेत मला, फुलझाडं, फळझाडं, विहिरी आहेत एकदम, म्हणजे गावचंच फील येते. आणि मंदिर छोटंसं आहे पण खूप छान आहे बघा. बंद आहे मंदिर, तर आपण दर्शन करूया. साती आसरा देवीचं हे मंदिर आहे आणि समोर बघा अतिशय सुंदर तेजस्वी अशी देवीची मूर्ती आहे. आणि तिच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न झालं. आणि या मंदिरामुळे तिथलं वातावरण पवित्र आणि ना शांत आहे. 2 आहेत तिकडे, काय त्यांनी शेड टाकला पाहिजे, इकडे बेंच आहे. हो, बावलीला पाणी पण आहे भरपूर. बोल रे. हे आंब्याचं झाड आहे. का बोल ना, काय आलं आताशी बाबा फिरतोय. केळी मस्तच आहे, जागा तर एकदम मस्तच आहे. दादा मी तिथून निघालो होतो देवी.
आणि समोर बघा सगळीकडे ना झाड आहेत, म्हणजे जंगल असल्यासारखं वाटतंय. आणि आजूबाजूला कुठे घरच नाही दिसले आम्हाला, हे बघा. आणि आम्ही ना जास्त वेळ आता काय थांबणार नाही, कारण पाऊस येण्याची चिन्ह दिसतात. म्हटलं चला पुन्हा केव्हा तरी थंडीत येऊया. मला हे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर ना खूप आवडला, घरी जावंसंच वाटत नाही. तुम्हाला पण हे मंदिर आवडले की नाही ते कमेंट करून सांगा. पावसाळ्यात खूप छान वाटत असणार. घरी जाता ना आम्हाला इथे रोडला लागूनच नाही एक नर्सरी दिसली नेरूळला, आणि इथे ना खूप छान छान अशी फुलझाड आहेत वेगवेगळ्या कलरची, बघा. आम्हाला ना ॲलोवेरा आणि गुलाब घ्यायचा आहे. ती गाडी इथे लावली. अरे काय गुलाब आहे, ऑरेंज ऑरेंज जास्वंदचा कलर बघ. हा एक गुलाब बघा, बिना काट्याचे. बिना काट्याचे घे. यांच्याकडे जाते नंतर येतच नाही. हां, आता आम्ही ना दुसऱ्या नर्सरीत आलो, आणि तिकडची झाडं ना म्हणजे चांगली होती पण खूप महाग होती म्हणून घेतली नाही. आता मी बोललो इकडे घेऊया, आणि इकडे आम्ही घेतली पण ॲलोवेराची 2 रोपं 80-80 रुपयाला, आणि गुलाबाची रोपं काय आम्हाला आवडली नाहीत. यार लिंबूचं झाड हे बघा ना, लिंबू पण आलं. होय, हे कायचं आहे? लिंबाच्या झाडाचे ना 250 रुपये सांगितले. आज दिवसभर आमची ना सगळी कामं झाली, छान आम्ही फिरलो, रात्री घरी गेलो, थोडं फ्रेश झालो, आणि आता पुन्हा आम्ही चाललो आहे बेलापूरला जेवायला सड्डा पंजाब हॉटेलला. आणि पावसाने पण सुरुवात केली बघा. आता आम्ही आलो बेलापूरला सड्डा पंजाब हॉटेलला. याच्या आधी पण आलेलो, मागच्या व्हिडिओमध्ये आहे. आणि तिथलं जेवण आम्हाला आवडलं म्हणून आम्ही येतोय परत. आमची बिल्डिंग खालचं नाही जात आहे, सारखं सारखं ते खाऊन टेस्ट कंटाळा आला. इथलं खूप आवडतो. हा तो बघतो माझे व्हिडिओ. होय होय, पण आवडत नाही. नाही नाही आता जेवतो तो आहे, माझे व्हिडिओ बघतो ना तो. नाही नाही आवडतं खाऊन, नाही सॉरी सारखं काय खाऊन कंटाळा. चला आलो, मस्त आहे. हे मस्त आहे. हा एलोनी डेकोरेशन मस्त केलं. इकडे बघा पप्पा मम्मी, आता ते पप्पा बघतात तर तू इकडे नाही बघा. ऑर्डर करतो आम्ही. थोड़ा स्पाइसी कौन सा है? बोनलेस बोनलेस 37 रुपये का पैसे कबाब नहीं ना. हे काय रे बाबू, हे काहीतरी नाव आहे त्याचं वेगळं. त्याचे नाव टेस्ट केलेलं. त्यानेच सांगितलेलं. नाही नाही ये वाला टिक्की ठीक आहे. वो चिकन मुर्गा अंगारा बोला थोडा और वो अमृतसरी वाला अमृतसरी भुना चिकन. हाँ ये वाला हे अमृतसरी भुना चिकन. और ये शायद ये भाती शायद. हाँ जी 32,000 4-5 दिवसापूर्वी आपण स्कूटी बुक केली होती, आणि ती आज आपण न्यायला आलो आहे शोरूमला, म्हणजे आजचा शुभ दिवस आहे म्हणून. आणि आमच्यासोबत हे सगळे ना जयचे मित्र आहेत, आणि ही व्हिडिओ क्लिप पण ना 4-5 दिवसानंतरची आहे, तिथे ह्या व्हिडिओमध्ये मी ॲड करते. आणि आज म्हणजे चांगला दिवस आहे, म्हटलं त्याला घेऊन जाऊया स्कूटी. आणि नंतर जय आणि जयचे पप्पा टेस्ट राईड पण करणार आहेत. सब्सक्राइब कर चैनल मला स्टाईल होतं तर बरोबर आहे, थोडंसं टाईट आहे. ते पॅडिंग पहिले. एक मिनिट आपण पैसे बोल बस बस रे. या काका या साईडला काका या साईडला बीटीएस बनू तुझा ते फोन कर माझ्या फोन मध्ये फोटो काढ. फोटो काढ ना आपल्या फोन मध्ये भाई. व्हिडिओ या फोन मध्ये
सिमरन घे. हे लय लांब गेले तुम्ही लोक. आणि जयला पण माझ्या घ्यायच्या. आता ना रात्रीचे 9 वाजून गेलेत ना. आम्ही आलो आहे स्कूटीची पूजा करायला स्वामी समर्थांच्या मठात. खरं तर आम्हाला ना गणपतीच्या मंदिरात ना पूजा करायची होती संध्याकाळी, पण इतका मुसळधार पाऊस सुरू झाला ना की थांबायचं नावच घेत नव्हता. आणि तोपर्यंत ना मंदिर बंद पण झालं. मग ठरलं आम्ही चला स्वामी समर्थांच्या मठात जाऊन नवीन स्कूटीची पूजा करूया आणि स्वामींचा आता चला आशीर्वाद पण घेऊया. आता आम्ही ना सगळेजण स्वामी समर्थांच्या मठात जमलो आणि टिनूला स्कूटीची डिलिव्हरी घ्यायची वेळ नव्हती कारण ती ऑफिसला गेली होती, पण आता ती आली. आता आम्ही सगळ्यांना पूजेचं सामान आणलं आणि प्रसादासाठी पेढे, मोतीचूर लाडू आणि समोसे पण आणले. आता मंदिरातले पुजारी आहेत ना त्यांच्याकडून आम्ही आता पूजा करून घेतो. पोलीसमध्ये आमचं इकडे एक कुडाळ. हे भूषण तुझ्या फोन मध्ये चांगले फोटो काढ. मस्त फोन आहे. फोटो वगैरे मितेश नाही केक कापायला मम्मी इंजिनला पण टिक्का लावा त्या. ते व्हाईट वाला लिहिलंय ना, व्हाईट व्हाईट व्हाईट. हा तिकडे तिकडे त्यालाच त्यालाच त्यालाच. हा हा त्या इंजिनला पण कॅमेरा ऑन कर. ना लिंब ठेव. लिंब ठेव रे बाबू. चालवायची जागा आहे का कुठे? जोरात. हा वा 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 टाळ्या वाजवा. काय ना
आपल्या स्कूटीची ना पूजा खूप छान झाली आणि त्यांना सगळ्यांना प्रसाद म्हणून मी ना मोतीचूरचा लाडू, पेढे आणि समोसे वाटले. पण शूट करायचं राहून गेलं. मला घेतलं प्रसाद तेव्हा माझ्या लक्षात आलं. आणि मठात जे भक्त आले होते त्यांना पण मी हा प्रसाद दिला. आणि आपल्या नवीन स्कूटीचा आनंद मी सगळ्यांसोबत शेअर केला. आणि आपली नवीन स्कूटी आणि पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. चला बाय बाय आणि धन्यवाद.